नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. चोरट्यांचा नवा फंडा सक्रिय. पोलिसांच्या नाकावर टिच्चून बर्गमन ॲक्सेस ॲक्टिवा चोरी. कायद्याचा बालेकिल्ला म्हणवणारा नाशिक दुचाकी चोरांचा अड्डा बनतोय का? शहरात वाहन चोरीचे सत्र दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. दररोज 5 ते 6 दुचाकी चोरीस जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेणारा हा नाशिक आवाजचा स्पेशल रिपोर्ट. शहरात दुचाकी चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. गेल्या एका वर्षात दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी मिळून 1000हून अधिक वाहने चोरीला गेल्याची नोंद पोलिसांकडे आहे. मात्र या गुन्ह्यांचा उलगडा होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरातील गर्दीची ठिकाणे, सोसायटी परिसर, शासकीय कार्यालये आणि रुग्णालयांच्या आवारात उभ्या असलेल्या दुचाकी चोरट्यांच्या थेट निशाण्यावर आहेत. आता सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मोटारी देखील सुरक्षित राहिलेल्या नाहीत. बर्गमन, ॲक्सेस आणि ॲक्टिवा या दुचाकी चोरट्यांचे प्रमुख टार्गेट बनले आहेत. विशेषतः बर्गमन दुचाकी चोरीसाठी चोरट्यांनी नवीन पॅटर्न विकसित केला आहे. बर्गमन, ॲक्सेस आणि ॲक्टिवा या कंपनीच्या लॉक प्रणालीवर लक्ष केंद्रित करून काही सेकंदात लॉक उघडले जाते आणि दुचाकी पळवली जाते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे पूर्वतयारीनिशी येताना स्पष्टपणे दिसून येत आहेत. चोरी केलेल्या दुचाकी काही दिवस वापरात ठेवल्या जातात, त्यानंतर त्या दुसऱ्या भागात टाकून दिल्या जातात किंवा नवीन नंबर प्लेट लावून वापरण्यात येतात. यामुळे मूळ मालकांना आपली वाहने परत मिळण्याची शक्यता अत्यंत कमी होत आहे. शहरातील वाहन चोरीचा वाढता ग्राफ हा पोलीस प्रशासनासाठी थेट इशारा आहे. नाशिक पोलिसांकडून सुरू असलेल्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या मोहिमेलाच चोरट्यांनी उघड आव्हान दिल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. वेळीच कठोर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात ही समस्या नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा होता नाशिक आवाज न्यूज चॅनलचा स्पेशल रिपोर्ट. नाशिक आवाज, नाशिक.